नमस्कार. हस्तिनापूरच्या राजमहालामध्ये धृतराष्ट्र संजयाकडून युद्धभूमीवर काय चाललंय हे समजून घेतोय आणि अर्जुनाची उडालेली गोंधळलेली अवस्था म्हणजे अर्जुनाची झालेली अवस्था हा संजय सातत्यानं धृतराष्ट्राला सांगतो. म्हणतो महाराज, अर्जुनाचा रथ मध्यभागी गेलाय आणि हे सगळं अर्जुन आता देवाजवळ बोलतोय की देवा नको हे युद्ध मला. आणि अर्जुन जसं युद्ध नको म्हणतोय तसं धृतराष्ट्राला खूप बरं वाटतंय. तो म्हणतोय की काय चांगला विचार करतोय अर्जुन. खरं तर हे युद्ध सोडून देऊन अर्जुनाने आता बाकी काहीच करायला नकोय, निघून जावं. खरं आहे, आपल्याच माणसाच्या रक्ताने कशाला आपलीच भूमी रंगवायची. धृतराष्ट्र मनातून सुखावतोय, कारण अर्जुनाच्या हातून होणाऱ्या आपल्याच पुत्राच्या संहाराला तो कसा रोखू शकणार हा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये आलेले विचार हे धृतराष्ट्राला सुखावून जात आहेत, त्याच्या मनामध्ये आनंदाची भावना आणून जातात. कसं असतं बघा, माहित आहे रोखू शकणार नाहीयेत, माहित आहे आपली पोरं पराभूत होणार आहे, पण डुबते को तिनके का सहारा या म्हणीप्रमाणे धृतराष्ट्राला अर्जुनाच्या मनामध्ये युद्ध नको असल्याचे आलेले विचार हे जरा सुखावणारे वाटतात. असं झालं तर बरं होईल. पण संजय धृतराष्ट्राला हे देखील सांगतोय की महाराज, अर्जुनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न भगवान श्रीकृष्ण करतायत आणि मग धृतराष्ट्राच्या मनात आलेले आनंदाचे विचार कृष्णाच्या रागावर बदलतात. याला काय करायचंय, हा काय त्याला युद्धाला उद्युक्त करतोय कारण नसताना. काही करायला नको, यांनी गप्प बसावं, अर्जुनाला नको वाटतं ना तर नको म्हणून सांगावं, हा विचार धृतराष्ट्राच्या मनामध्ये येतोय. पण धृतराष्ट्राला काय वाटतं म्हणून भगवान आपलं काम सोडणार नाहीत आणि अर्जुन सुद्धा आपल्या शंका कुशंका विचारायचं काम सोडणार नाहीये. अर्जुनाचा रथ युद्धभूमीच्या मध्यभागी उभा आहे आणि अर्जुन भगवंताच्या समोर मृत्यूचं भय व्यक्त करतोय. तो म्हणतोय, देवा आपल्या सगळ्याला मारून असं रक्तरंजित साम्राज्य कशा करता घ्यायचं, नकोय असलं साम्राज्य मला. आणि मग आपण मागच्या भागामध्ये बघितलं की कसं आततायी माणसांना मारणं हा क्षत्रियाचा धर्म आहे हे सांगितलं, आततायी माणसं कधी आप्त नसतात हे सांगितलं. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडू लागतात, म्हणजे काय आहे क्षात्रधर्म, काय आहे, कसं असला पाहिजे क्षत्रिय, हे सगळं त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. पण हा आपल्या माणसाच्या मृत्यूचा विचार काही अर्जुनाच्या मनामधून जायला तयार नाहीये. हा विचार डोक्यातून जात नाही हे लक्षात आल्यावरती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अजून काही ज्ञान देऊ पाहतायत आणि इतकं सुरेख पद्धतीनं समजून सांगतायत ना ते म्हणतात, अर्जुना माणूस जन्माला येतो रे आणि त्याला बाल्यावस्था, शिशु अवस्था, बाल्यावस्था, यौवन, प्रौढत्व, वृद्धापकाळ या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. जसं शैशवापासून वृद्धापकाळापर्यंतची प्रक्रिया सहज आहे, ते होणारच आहे, तसा माणसाचं देहावसान सुद्धा सहज आहे, मृत्यू सुद्धा सहज आहे. म्हणजे जन्माला आला तो मरणार आहे हे नक्की आहे. त्यामुळं तुझा जन्म जसा नक्की झालाय ना तसा प्रत्येक माणसाचा मृत्यू सुद्धा नक्की झालाय. आणि जशा विविध अवस्था आयुष्यात येत जातात तशा आपल्या आयुष्यातल्या येणाऱ्या अवस्था आणि येणारा मृत्यू सुद्धा सहज आहे. या सहज येणाऱ्या मृत्यूचं भय माणसाच्या मनामध्ये असतं. काय आहे, हेच भय माणसाच्या मनावर प्रचंड प्रभाव पाडत जातं, प्रचंड प्रभाव पाडत जातं. कारण या भयाचं मूळ आहे ते एका महाभयामध्ये, आणि हे महाभय म्हणजे मृत्यू आहे. मृत्यू म्हणजे काय, मृत्यू म्हणजे सोपं अगदी आहे, अस्तित्व रहित होणे. म्हणजे माझ्या या देहाचं अस्तित्व संपणे. तुम्हाला आणि जगाला बांधून ठेवणारा जीवनाचा जो धागा आहे तो धागा तुटणे
म्हणजे मृत्यू. बरं, या मृत्यूचं भय का वाटत असतं हे जरा समजून घेतलं पाहिजे. का वाटत असतं मृत्यूचं भय? मृत्यू खटकन येतो म्हणून भय नाही वाटत. मृत्यूचे काही सगळे सोयरे आहेत, काही नातलग आहेत, काही खूप जवळचे आहेत. आणि हे नातलग कोण कोण आहेत मृत्यूचे? म्हणजे ज्या क्षणी मृत्यू येणार आहे त्याच्या क्षणाला हे सगळे नातलग आधी येत असतात, वॉर्निंग बेल देत. या मृत्यूचे नातलग आहे वृद्धावस्था, म्हणजे माणूस वृद्ध होतो, हा मृत्यूचा पहिला नातलग आहे. त्यानंतर येणारं आजारपण, हा दुसरा नातलग आहे. आजारपणासोबत येणारं परावलंबित्व, हे तिसरा नातलग आहे. असहाय्यता, अगतिकता, होणारा त्रास, हे मृत्यूसोबत आपल्याकडे येत असतात. म्हणून मृत्यूचं भय वाटतं. मृत्यू नकोय असं नाही, या मृत्यूसोबत येणारे नातलग नको असतात आणि म्हणून त्याचं भय नको असतं. म्हणजे मृत्यूचं भय का बरं आहे? तर त्याच्या सोबत येणाऱ्या नातलगाच्या मुळे आहे, बाकी काही कारण नाहीये. आजारपण आहे, वृद्धावस्था आहे, परावलंबित्व आहे, लोकांवर विसंबून राहणं आहे, अरे हे द्या रे, ते द्या रे, काय कटकट आहे, असं घरच्या माणसांनी म्हणणं, म्हणजे याला ही अवस्था आहे ती नको आहे आपल्याला. आणि मग अर्जुना, तुझ्या मनामध्येही या सहज येणाऱ्या मृत्यूचा भाव, मृत्यूचं भय जे आहे ना, ते यासाठीच येत आहे. तुझ्या डोक्यात असं येत आहे की मृत्यू आला तर काय, या माणसांचा मृत्यू झाला तर काय. एक काम कर म्हणाले अर्जुना, एक काम कर, जरा आयुष्याची उलटी गणती सुरू करा. म्हणजे मी आता एक 40-45 वर्षाचा आहे, मग मी जरा मागं जातो 20 वर्ष, त्यावेळेला काय करत होतो, मग अजून मागं जातो 15 वर्ष, त्यावेळेला काय करत होतो, अजून मागं जातो 10 वर्ष, त्यावेळेला काय करत होतो, 5 वर्ष, त्यावेळेला काय करत होतो. मग अगदी जन्मलेल्या अवस्थेमध्ये, गर्भावस्थेमध्ये आणि गर्भाच्याही आधी मी होतो का? मग काय होतो? तेव्हा जग होतं का? ते काय करत होतं? मी असण्याआधी जग होतं, असलंच पाहिजे ना, कारण आई वडील, लग्न, त्यांचे आई वडील, त्यांचा जन्म, हे घडलंय ना. मी गर्भावस्थेत येण्याला कारणीभूत आहेत माझे माता पिता, आणि त्यांनी गर्भावस्थेत यायला कारण आहेत त्यांचे माता पिता. म्हणजे गर्भावस्थेत येण्याच्या आधीची सुद्धा काहीतरी जग होतं. आणि मृत्यू झाल्यानंतर जगाचं काय होतं? फक्त मी नसतो, माझ्या दृष्टीनं जग संपतं, पण मी नसतो. म्हणजे मृत्यूच्या नंतरही जग असणार आहे, मृत्यूच्या आधीही जग होतं. जग होतं, जग आहे, जग असणार आहे. आपण मध्ये येतो आणि मृत्यू मिळतो, जीवन मिळतं, जन्म मिळतो, जीवन मिळतं, मृत्यू मिळतो. या मृत्यूचं भय आपण उगाच बाळगत राहतो, कारण या मृत्यूत माझ्या कर्माची फळं मला मिळत राहतात. या कर्मफलाचा त्रास मला होत असतो, म्हणूनच मला मृत्यूचं भय असतं. अर्जुना, तुझ्या किंवा तुझ्या नातलगाच्या मनातलं हे मृत्यूचं भय काढून टाक. आणि आता अर्जुना, तुला मी तुझ्या कर्मफलाविषयी सांगणार आहे. अर्जुनाला कृष्ण बोलतोय, अर्जुन कन्व्हिन्स होतोय आणि धृतराष्ट्राची अस्वस्थता वाढत चालली आहे. नमस्कार.